मुंबईतल्या पवईमध्ये पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये रोहित आर्य नावाच्या माथेफिरूचा खात्मा करण्यात आलाय। रोहित आर्यनं ऑडिशनसाठी आलेल्या जवळपास 17 मुलांना ओलीस ठेवलं होतं। माथेफिरूनं सरकारकडे चर्चा करण्याची मागणी केली होती, तसं न केल्यास मुलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। पोलिसांनी अतिशय कौशल्यानं या माथेफिरूच्या तावडीतून या सगळ्या मुलांची सुखरूप सुटका केली आहे। बघूया। मुंबईतल्या पवईत ओलीस नाट्य। 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काउंटर। शासकीय कंत्राटाच्या कनेक्शनची चर्चा। मुंबईतल्या उच्चभ्रू अशा पवईतल्या RA स्टुडिओत ओलीस नाट्याचा थरार पाहायला मिळाला। या ओलीस नाट्याचा रोहित आर्य या माथेफिरूच्या एन्काउंटरने शेवट झाला। रोहित आर्यनं पवईतल्या RA स्टुडिओत ऑडिशनसाठी 17 मुलांना बोलावलं होतं। गेल्या 6 दिवसांपासून हे ऑडिशन सुरू होतं। दुपारच्या सुमारास ऑडिशनसाठी आलेली मुलं महावीर क्लासिक इमारतीतल्या स्टुडिओतल्या काचांमधून मदतीसाठी धावा करताना दिसली। स्थानिकांनी या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। देखिए 1:45 बजे बच्चे लोग कांच पे हाथ मार रहे थे, तभी किसी बंदे ने देख के पुलिस स्टेशन में फोन किया कि कुछ तो इधर हो रहा है बच्चों लोग के साथ। तभी पुलिस फोर्स आया। सबसे पहले पुलिस फोर्स को ही मालूम पड़ा है, किसी को नहीं मालूम पड़ा। पुलिस फोर्स को ही मालूम पड़ा है। पुलिस वाले ने सब फिर अपना फोर्स लगाया, अपना दिमाग लगा के, लेकिन मुंबई पुलिस को दाद देनी पड़ेगी। मुंबई पोलिसांनी तातडीनं हालचाल करत पोलीस कुमक घटनास्थळी मागवली। रोहित आर्यशी पोलिसांनी संपर्क साधला। रोहित आर्यने एक व्हिडिओ तयार करून आपल्याला मुलांना काहीही करायचं नाही, पण सरकारशी चर्चा करायची असल्याचं सांगितलं। मैं रोहित आर्य, सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है। कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं, और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। पोलिसांनी एका बाजूला रोहित आर्यशी चर्चा सुरू ठेवतानाच ओलीस ठेवलेल्या मुलांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू ठेवले होते। वाटाघाटी सुरू ठेवायच्या, दुसऱ्या बाजूला मुलांची सुटका करायची अशी पोलिसांची रणनीती होती। पोलिसांनी बचाव कार्याला सुरुवात करताच रोहित आर्य चिडला। तो पोलिसांवर हल्ला करण्याआधीच पोलिसांनी बचावात्मक पवित्रा घेत रोहित आर्यवर गोळी झाडली। यात तो गंभीर जखमी झाला। पोलिसांनी 17 मुलं आणि वृद्धाची सुटका केली। सर्व मुलांना ऑडिशन करता बोलावलं गेलं होतं एका वेब सिरीजच्या, आणि जी मुलं तिथे जमली त्यांना नंतर या बिल्डिंगचे हॉल बंद करून ठेवलेलं होतं। आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्यांच्याशी निगोशिएट केलं। निगोशिएशन एकीकडे चालू होतं, दुसरीकडे लहान मुलंही होती, त्यांचाही जीव वाचवणं महत्त्वाचं होतं। या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक नागरिक यांना सुखरूपपणे यांची सुटका केली। रोहित आर्यला पोलिसांनी तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण तिथं उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला। रोहित आर्यनं लहान मुलांना ओलीस का धरलं होतं, त्याचा उद्देश काय होता याचा आता पोलीस शोध घेत आहेत। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।